नमस्कार मित्रांनो, ही तूर जी आहे तर तिचा पहिला बहार जो होता तर तो आता पूर्णपणे वाळलेला आहे आणि आता त्याची तोडणी सुरू आहे. बऱ्याचदा लोक तूर ही कापतात, वाळवतात आणि मळ यंत्रातून काढतात, परंतु आपल्या तुरीला अजूनही फुलं आहेत, अजूनही हिरव्या शेंगा येत आहेत आणि म्हणून आपण ही तूर न कापण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून वाळलेल्या शेंगा आहेत त्या आपण तोडून घेत आहोत. आता ही जी तूर आहे ना, तर ही सेंद्रिय तूर असं म्हणून नुसतं चालणार नाही किंवा ऑर्गॅनिक आहे असं म्हणून चालणार नाही. ही पूर्णपणे नॅचरल आहे, कारण ही लावल्यापासून तिला खुरपणी नाही, खत नाही आणि विशेष म्हणजे कुठलीही फवारणी नाही, म्हणून हे 100% नॅचरल पीक आहे. ऑर्गॅनिकच्या पुढचं, सेंद्रियच्या पुढचं असं हे पीक जर आपण घेतलं तर ते 100% म्हणण्यापेक्षा 1001% शुद्ध आहे, शाश्वत आहे आणि गावरान आहे. म्हणून हे जी पिकं आहेत तर ती आपल्या आहारात येणं आवश्यक आहे. असं अन्न हे सात्विक अन्न आहे, तीच आपल्या शरीराची गरज आहे, तीच आपल्या भरणपोषणाची गरज आहे. चला तर बघूयात की ह्या तुरीच्या वाळलेल्या शेंगा, नवीन फुलोरा आणि हिरव्या शेंगा कशा आहेत ते. हे पहा, अजूनही फुलोरा बहरात आहे आणि ह्या जुन्या पहिल्या बहारातल्या वाळलेल्या शेंगा बघताय का तुम्ही. तर ही आहे नॅचरल शेती. हे पहा, हे खाली गवतसुद्धा काढलेलं नाही. हे पहिलं गवत, ना खुरपणी ना कोळपणी. धन्यवाद.